नेहमी सांगतो की मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तर पहिल्या टर्म मध्ये राजकारणाचा असा काही अनुभव आला की दुसऱ्या टर्म मध्ये मी सांगितलं की मी लढतच नाही इलेक्शनच नको म्हटलं, राजकारणच नको. आणि असंच नेहमी महाराजांकडे येत असायचं तर महाराजांना म्हटलं ते इलेक्शन पुढचं मी काही इलेक्शन लढत नाही. का? अरे म्हटलं जमत नाही महाराज, इलेक्शन डेंजर काम आहे, राजकारण आहे. त्याचं साधं उदाहरण काल परवाच घडलं. तर महाराजांनीच मला फोन केला, ते राजकारण कसं फिरतं. आता मी भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तर तिथे मला जायला जमत नव्हतं. मी स्वतः सांगितलं मुख्यमंत्र्यांना की मला नको आहे पालकमंत्री पद. साधारण 3-4 महिने झाले त्यांच्या मागे लागलोय की मला ते भंडाऱ्याच्या ह्याच्यातनं मुक्त करा. बरं, त्यांनी मला सांगितलं की बघ तू विचार कर, आता जर तुला तिथनं काढलं तर त्याच्या न्यूज वेगळ्या येतील. म्हटलं कसल्या न्यूज वेगळ्या येणार आहे? मी जर स्वतः सांगतोय की मला राहायचं नाही तिथे, न्यूज काय वेगळ्या येणार आहे? नाही, तुला अजून माहित नाही, त्याचे सगळे रिव्हर्स न्यूज येतील. म्हणलं नाही, मला नकोच आहे तिथे. म्हणजे मी स्वतः सांगितलं की मला नको. निघालो तिथनं, बातम्या खरोखर सगळ्या उलट्या झाल्या. संजय सावकारे यांना तिथनं काढलं, उचलबांगडी झाली, काही कोणाची विचारपूस नाही काय. मी स्वतः सांगतो, मी स्वतः निघालो तिथनं, उचलबांगडी झाली, अकार्यक्षम होते, इथे लोकांच्या तक्रारी होत्या, हे होतं ते होतं, काय 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 काय. म्हणून महाराज मी सांगत होतो की मला हे राजकारण नको आहे. इथे घरचा माग कधी होईल काही नाही. म्हणजे त्या मीडियावाल्यांनी काही कोणाला विचारपूस केलं नाही, मुख्यमंत्र्यालाही विचारलं नाही किंवा याला का हटवलं तिथे. म्हणून जे सिंपल माणसाचं जे असतं त्याला राजकारण नको असतं. पण महाराजांनी मला सांगितलं नाही, तुला थांबावंच लागेल, तुला लढावंच लागणार आहे. सगळ्यांनी जर असं म्हटलं की मला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.